मुंबईतील पवई तलाव आता ओव्हरफ्लो झालेला आहे। पवई तलाव ओव्हरफ्लो होऊन पहाटे 5:30 वाजता तलावाची क्षमता जवळपास 545 करोड लिटरची आहे आणि त्यावेळेस तो ओव्हरफ्लो झालेला आहे। मुंबईतील पवई तलाव ओव्हरफ्लो झाल्याचं समजतंय। या तलावाची एकूण क्षमता 545 करोड लिटरची आहे आणि आपण पाहतोय गेल्या 2 दिवसांपासून मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसतोय। काल रात्रीपासून जोरदार बॅटिंग पावसाने केलेली आहे आणि या पवई तलाव क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे पवई तलाव ओव्हरफ्लो झालाय। मुंबईमध्ये कालपासून पावसाने चांगला जोर धरलेला आहे। काल रात्रीपासून पावसाने जोरदार बॅटिंग केली असून पवई तलाव क्षेत्रामध्ये सुद्धा चांगला पाऊस झालेला आहे आणि त्याचमुळे आपण पाहतोय मुंबईतला हा पवई तलाव ओव्हरफ्लो झालाय। आपल्या सोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, या संदर्भातली अधिक माहिती। नक्कीच गेल्या 2-3 दिवसापासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे आहे ते मुंबईतलं पहिलं जे तलाव आहे ते म्हणजे पवई तलाव आहे ते भरले ओव्हरफ्लो झाले असंच म्हणावं लागणार आहे। मात्र अशाच पद्धतीने जर पाऊस पडला तर बाकीची काही मुंबईला पाणी पुरवठा करणारी तलाव आहेत ती भरतील। सध्या जून महिन्याच्या उशिरा खरं तर पाऊस सुरू झाला, त्यामुळे पाण्याची चिंता आहे ती निर्माण झाली होती। मात्र आता कुठे थोडासा दिलासा आहे तो मिळताना पाहायला मिळतोय, कारण की जे काही तलावामध्ये साठे आहेत ते 7% आले होते आणि त्याचमुळे कुठेतरी पाणी कपातीचं संकट देखील आहे ते मुंबईकरांवर आलं होतं। मात्र अशाच पद्धतीचा जर पाऊस सुरू राहिला तर पाणी संकटावरून बचाव आहे ते मुंबईकरांचा होईल असंच म्हणावं लागणार आहे। जी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय मुंबईमध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतो आणि त्यामुळेच पवई तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे। जवळपास 545 करोड लिटरची क्षमता असलेला हा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे किती पाऊस पडलेला आहे याचा एक अंदाज आपल्याला येईल।